विश्रांती पावलो सांभाळ करी वाढले अंतरी प्रेम सुख जीवनाची मिळाली संत जनी परिसाई विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे देऊळगाव दुधाटे तालुका पूर्णा जिल्हा परभणी या पवित्र गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या गावामध्ये आज वैकुंठवासी निळकंठराव पांडुरंगराव दुधाटे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे सुपुत्र श्री विष्णू काका निळकंठराव दुधाटे आणि विष्णू काकाचे पुतणे गोविंदराव बाळासाहेब दुधाटे आणि अंगद बाळासाहेब दुधाटे या समस्त दुधाटे परिवारांनी आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ श्रद्धा भावना कृतज्ञता आणि निष्ठा प्रकट करण्यासाठी ज्ञानदान आणि अन्नदानाच्या रूपाने आयोजित केलेल्या या सेवेचं भव्य दिव्य असं नियोजन त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आपल्या पूर्वजांप्रती आदर निष्ठा ठेवून जे आपलं विहित कर्म आहे जे नैमित्तिक कर्म आहे ते करण्याचा प्रयत्न त्यांच्या पुढील पिढीकडून होत आहे. त्यामुळे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आणि या वैकुंठवासी निळकंठराव पांडुरंगराव दुधाटे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देहू निवासी वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय संतांकडे विनंती करतात की तुम्ही संत जन कृपाळू आहे, मायाळू आहे, दयाळू आहे, तुम्ही माझे मायबाप आहात. मग माझी एक विनंती आहे का? कोणती विनंती? की माझा विसर देवाला पडू देऊ नका, माझा विसर देवाला पडू देऊ नका आणि तुम्हाला सुद्धा माझा विसर पडू देऊ नका. बाकीच्या गोष्टी आणखी काय सांगाव्या, इतर गोष्टी तर तुम्हाला माझ्याविषयी माहित आहेत. तेव्हा मी आता शेवटची शरणागती पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी शरण आलेलो आहे. तुम्हाला मी शरण आलो, सर्व संत जनांना विनंती करतोय, आता माझ्यावर कृपेची सावली करा आणि माझा विसर देवाला पडू देऊ नका अशा प्रकारची विनंती या अभंगाद्वारे तुकोबाराय करतात. विठ्ठला सेवेसाठी आपल्या जिल्ह्याचे भूषण असणारे आदरणीय हरिभक्त परायण कैलास महाराज सोड यांची उपस्थिती लाभली. आपले हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज जाधव यांची उपस्थिती आहे. मृदंग वादक अतिशय सुंदर मृदंग वाजवला. चालीमध्ये मी तर मृदंग ऐकत बसलो. पहिल्यांदाच आमची भेट झाली. आदरणीय हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पांगरेकर यांची उपस्थिती लाभली. सुंदर मृदंग चालीमध्ये नेहमी
म्हणतो की कैलास बुवाचा आवाज हा मंत्रमुग्ध करतोच श्रोत्यांना। अगदी सुंदर चाल झाली, प्रसन्न वातावरणात शिवाय आमचे हरिभक्त परायण दत्तराव महाराज, माधवराव गबाळे, विठ्ठल महाराज, पांडुरंग पाटील, त्यानंतर विनयकरी मुरकुंदे मामा, शिवाजी अण्णा, उपस्थितांपैकी आमचे हरिभाऊ घोडेवाले, आता आम्ही सोबत चहा घेतला। हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज आमचे हरिभक्त परायण उपस्थित आहे। कालपासून गुरुजीचे कीर्तन ऐकल्यास दवाखाना सोडून उपस्थित राहिले आमचे नामदेव अण्णा दुधाटे, हरिभक्त परायण प्रकाश भाऊ दुधाटे, इतर ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे मुरली भाऊ दुधाटे, माईकवर आमचे शुभम आमचे वडील उपस्थित आहेत। त्यानंतर सर्व इतर मंडळी ज्यांचे की काही आमचे नाव माहित नाही मला, परंतु गावातील नेहमीच कीर्तनाला असणारे माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। थोडक्यात प्रसन्न वातावरणात सेवा आहे। मनुष्य जीवनामध्ये माणसाला देवाचा विसर पडावा का देवाला माणसाचा विसर पडावा, दोघांनाही कुणाचाच विसर पडू नये। कारण का मनुष्य जर देवाला विसरला तर त्याची सगळ्यात मोठी हानी कुठे आहे? जीवनातले हानी जर आपण त्याला म्हणतो खूप मोठा व्यवहारामध्ये जर तोटा झाला तर माणसं वेड्यासारखी करतात, कारण तेवढा तोटा सहन होत नाही। त्यापेक्षा कितीतरी पट परमार्थातील तोटा कोणता आहे? मनुष्यानं देवाला विसरणं ही सगळ्यात मोठी हानी आहे। बाकीची कोणती हानी तुमची भरून निघेल, पुन्हा कधी नफा होईल, परंतु एकदा मनुष्य जन्माला गेला ती हानी पुन्हा भरून निघत नाही। म्हणून प्रमाण दिलं, विसरली तया थोर झाली हानी, साधी नाही थोर शब्द आहे, थोर झाली आणि पचतील खाली 84च्या पुन्हा 84च्या चक्कर मध्ये पडावा। त्यापेक्षा सुरुवातीलाच देवाला ओळखलं पाहिजे। जसं परीक्षितीनं गर्भात परीक्षितीचं देवानं रक्षण केलं आणि त्याला बाहेर आल्यावर लक्ष विचारलं की गर्भात मला माझं रक्षण द्यायला केलं, मी त्याला विसरणार नाही, कारण कोणीच वाचू शकणार नव्हतं, परंतु देवाने त्याचं रक्षण केलं। त्याला म्हणायचं स्मरण ठेव, प्रभूचं स्मरण ठेवणं हे आपल्यासाठी का गरजेचं आहे? काही जण म्हणतात ना आमचे शेजारचे शंकर फक्त भक्ती करतात, हरिपाठ नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, गाथा नाही, तरी त्यांचं सगळं चांगलं चाललंय। आमच्यापेक्षा आम्हाला काय गरज आहे? आम्हाला काय गरज आहे देवाचं चिंतन करण्याची? ही भाषा चुकीची आहे। कारण का सगळ्यात मोठी हानी आता सांगितली देवाला विसरणं। बरं, प्रभूचं स्मरण राहणं